नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 11 ते ओवी 19च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी जगदंबेला साक्षात प्रार्थना केली की तू मला आज्ञा दे, ग्रंथ निरूपण करण्याची तू मला आज्ञा दे. परंतु आपल्या ज्ञानोबारायांनी ग्रंथ निरूपणाची नुसती आज्ञा मागितलेली नाहीये. ज्ञानोबारायांनी अत्यंत प्रेमाने, अत्यंत कुशलतेने माझं निरूपण कसं होऊ दे हे सुद्धा या मातेकडे मागून घेतलंय. आईकडे एखादी गोष्ट मागावी, पण ती मागताना मला तू जे देशील त्याच्यातून जे निर्माण होणार आहे ते कसं निर्माण होऊ दे हे सुद्धा त्या लाडक्या बाळाला, साधकाला मागता आलं पाहिजे. म्हणजे देतानाच आई तू मला असं दे की तू जे देशील त्याच्यातून उत्तमोत्तम गोष्टी प्रगट होत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, माझं निरूपण कसं होऊ दे तर नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. माझं निरूपण हे नवरसांनी भरून जाऊ दे, आणि नुसतं नवरस नाहीत तर नवरसाच्या सागरांनी, समुद्रांनी भरून जाऊ दे. म्हणजेच थोडक्यात ह्या नवरसांचं माझ्या निरूपणामधलं जे अस्तित्व आहे ते सागराप्रमाणेच अफाट असू दे. ह्या निरूपणातून अर्थात सागरामधनं उत्तमोत्तम रत्न प्राप्त होतील. रत्नांचं आगर म्हणजे कोठार प्राप्त होईल. पण ते आगर कसे असावीत, ती कोठार रत्नांची कशी असावीत, अत्यंत उचित, अत्यंत उत्तम असावीत. आणि ही रत्न म्हणजे कुठली तर अर्थात शास्त्रार्थाला धरून असलेले सिद्धांत, ज्याच्यामध्ये फक्त आत्महित आहे, ज्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, असे सिद्धांत रूपी रत्नांची कोठार असू देत. भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. ह्याच निरूपणातून नुसते अर्थ नाहीत तर भावपूर्ण अर्थांचे डोंगरच्या डोंगर प्रगट होऊ देत. काय मागितले ज्ञानोबारायांनी? साहित्य सोनियाची आखाणी, उघडवी देशियेची क्षोणी, विवेक वल्लीची लावणी हो देई सैंघ. हे माते, ह्या साहित्यातून, या निरूपणातून सोन्याच्या खाणी निघू देत. आणि ह्या सोन्याच्या खाण्यांमधनं काय निघू दे, कुठलं सोनं निघू दे, कुठले अलंकार निघू देत तर साहित्याचे अलंकार निघू देत. उघडवी देशियेची क्षोणी, विवेक वल्लीची लावणी हो देई सैंघ. आणि त्याचबरोबर विवेकवल्ली म्हणजेच विवेक रूपी वेल, त्याचीच लावणी म्हणजे त्याचीच उत्पत्ती सर्वत्र होऊ दे. पण हे विवेक म्हणजे काय तर आत्म आणि अनात्म, ह्याला धरून जो विचार आहे त्या विचारांच्याच वेली अर्थात विवेकाच्याच वेली मुबलक प्रमाणात त्याचीच लागण, त्याचीच लावणी, त्याचंच प्रगट होणं सगळीकडे होऊ दे. अर्थात आता ह्या वेलींना फळं येतील, बाग बगीचा प्रगट होईल. तो कसा? संवाद फळ निधाने, प्रमेयांची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर. ह्या निरूपणामध्ये तू अत्यंत गहन अशी उद्यान प्रगट होऊ देत, अशा बागा प्रगट होऊ देत. गहन म्हणजे भरपूर, परिपूर्ण.
आणि या वेलींवरती, या झाडांवरती बागेतल्या येणारी फळं कुठली तर संवाद फळ निधाने, संवाद रूपी फळ. अहो, ज्या ठिकाणी कुठला वादच राहत नाही तो संवाद. त्याची मुबलक फळं येऊ देत. आणि ती कशी तर निरंतर. ह्या बागांमध्ये सदा सर्वदा सुकाळ असू दे, निरंतर. त्यामुळे काय होईल? आता ज्ञानोबाराय परखडपणे म्हणतात, त्यामुळे काय होईल तर पाखांडाचे दरकुटे, मोडी वाग वाद अभांटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. अशा निरूपणामुळे पाखांड म्हणजे ज्याला काही आधारच नाही, कुठलाही शास्त्र आधार नाही, नुसतं मत, नुसते विचार, असे ज्या दऱ्या आहेत, दर कुटे, अशा काही दऱ्या खोऱ्या आहेत की ज्या विचारांना आधारच नाहीये, ज्या विचारांना, ज्या मतांना काही आधारच नाहीये, म्हणजेच पाखांड. आणि त्याच्याच आधाराने जर वाद होणार असतील, कुतर्करूपी दुष्ट सावज प्रगट होणार असतील, तर त्यांना मोडून काढ, त्यांचा नाश कर, त्यांना नाहीसं कर. हे उघडपणे, प्रगटपणे ज्ञानोबा राय जगदंबेकडे मागतायत की माझ्या निरूपणामध्ये यांना स्थान नाही. माझ्या निरूपणामध्ये काय असू दे तर माझ्या निरूपणामध्ये श्री कृष्ण गुणी माते, सर्वत्र करिवो सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची. माझ्या निरूपणामध्ये फक्त श्रीकृष्णांचं गुणवर्णन असू दे, त्यातच अत्यंत आनंद आहे, त्यातच अत्यंत संतोष आहे. तर हे जगदंबे तू असंच कर. आणि अशा ह्या श्रीकृष्णांचं गुणवर्णन आहे, ते गुणवर्णन ऐकणारे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना बसव. कुठे बसव? राणीवे. राणीवे म्हणजे राज्यातल्या सिंहासनावर बसव, त्या राज्यावर बसव. आणि हे राज्य कसलं? श्रवणाची आहे, ऐकण्याचं राज्य. त्या राज्यावर श्रोत्यांना बसव. म्हणजे त्याचा अर्थ की माझं निरूपण असं होऊ दे की श्रोते तल्लीन होऊन ऐकत राहतील, त्यांना ते ऐकण्याचंच राज्य प्राप्त होईल. काय कल्पना आहे! आणि हे सगळं कुठे घडत आहे? ज्ञानोबा राय म्हणतात, ये मराठीयेची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुख चिवरी, हो देईया जगा. ज्ञानोबा रायांनी पाहिलंय की जगामध्ये देण्या घेण्याचा व्यवहार हा चालूच असतो. वेगवेगळ्या प्रकारे देणं घेणं हे चालूच असतं. ज्ञानोबा राय म्हणतात, आपणही हा व्यवहार करू. अहो, मराठी भाषेच्या नगरात करू. माऊली हो, ज्यांना मराठी भाषा येते, ज्यांना मराठी भाषा समजते, जे मराठीच आहेत, त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे की ज्ञानोबा रायांनी या मराठी भाषेच्या साह्याने हे निरूपण केलेलं आहे. आणि ते करताना ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, ह्या भाषेच्या आधाराने ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन आणि जगात लोकांना देण्या घेण्याचा, ब्रह्मसुखाचाच व्यवहार करीन. एक प्रकारे ज्ञानोबा रायांनी आपल्यावरही जबाबदारी टाकली. बरं, आपणही मराठी भाषिक असू, मराठी बोलता येत असेल, मराठी समजत असेल, मराठीच असू, तर आपण सुद्धा ज्ञानोबा रायांचं हे कार्य पुढे नेलं पाहिजे. ज्ञानोबा रायांच्या कार्याचा, ज्ञानेश्वरीचा प्रसार, साधना, सेवा ही आपण केली पाहिजे. त्याच्यासाठीच आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आता ज्ञानोबा राय परत एकदा सद्गुरूंकडे वळतात. निरूपणाला तर आता सुरुवात करायची. जगदंबेनी निरूपणाला आज्ञा दिली आहे, तिच्याकडे प्रार्थना केली आहे. पण इथे ज्ञानोबा रायांचं गुरुप्रेम परत उफाळून येतं. आता ते म्हणतात, तू आपुलेनी स्नेह पल्लवे, तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघुरविशील सदैवे.
तरी आतांची हे आघवे निर्मीन माये. सद्गुरु रूपी मातेला, आईला ज्ञानोबाराय म्हणतात की हे आई, आपल्या कृपादृष्टीने तुम्हाला सांभाळ कर आणि जणू काही तुझ्या कृपादृष्टीचंच पांघरून सदैव माझ्यावर तू घालून ठेव. त्या पांघरुणाखालीच, स्नेहरूपी पांघरुणाखालीच मला झाकून ठेव. असं जर तू केलंस तरी आतांची हे आघवे निर्मीन माये. तर हा जो गीतेवरचा प्रबंध आहे तो मी आत्ताच ह्या क्षणीच त्याची निर्मिती करीन. काय गुरुप्रेम आहे. इये विनवणीये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी, म्हणे गीतार्थेंसी उठी न बोले बहु. अशी विनवणी करता करताच ज्ञानोबाराय अत्यंत प्रेमाने निवृत्तीनाथांकडे बघतात. तर निवृत्तीनाथांनी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी. निवृत्तीनाथांनी अत्यंत ज्याच्यात कृपा भरलेली आहे, करुणा प्रेम भरलेलं आहे, अशा दृष्टींनी ज्ञानोबारायांना अवलोकिलं, ज्ञानोबारायांकडे पाहिलं आणि त्यांना म्हणाले, ज्ञानोबाराय न बोले बहु, आता जास्त बोलू नको. म्हणे गीतार्थेसी उठी, आता गीतार्थच सांगायला सुरुवात कर. असं सद्गुरूंनी म्हटल्या ज्ञानोबारायांनी अत्यंत विनम्रपणे ते म्हणतात, तेथ जी जी महाप्रसादू, तेथ जी जी महाप्रसादू, म्हणोनी साविया जाहला आनंदू, आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे. सद्गुरुरायांनी असं म्हटल्या क्षणीच जणू काही ज्ञानोबारायांना महाप्रसादच प्राप्त झाला. त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्या आनंदातच ते म्हणाले, आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे. आता मी निरूपणाला सुरुवातच करतो, श्रोत्यांनी त्याकडे लक्ष द्यावे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.